महापौरयुती आमची त्या ठिकाणी झालेली आहे. हा लोकल लेवलचा विषय, इथं तर आमच्या बरोबर नाही. नाही, त्याचा फटका बसणार नाही. स्थानिक पातळीवर तिन्ही म्हणजे महाविकास आघाडी आणि अजित पवार यांची एकत्रित बैठक झाली, जागा वाटपाचं सूत्र ठरलं, सगळं झालं. असं असताना मग काँग्रेसने वरच्या प्रदेशच्या नेत्यांनी ऐनवेळी का भूमिका अशी घेतली की अजित पवारला बरोबर नाही घेतलं? ऑफिशियली कुठलीही बैठक किंवा ऑफिशियली चर्चा झाली नव्हती. शेवटी प्रस्ताव येत असतात, अनेक गोष्टी होत असतात. शेवटी प्रदेशवरून एखादा निर्णय होतो की आघाडी कुठली करायची, आणि मी प्रभारी असल्यामुळे यांच्याशी चर्चा करत होतो. काय नेमकं त्यांच्या मनात आहे ते तरी घ्या म्हणलं, बघूया तरी त्यांचं मन ओळखता येते का, प्रयत्न केला, आम्ही ओळखता आलं नाही. परस्पर निर्णय घेतला आणि हे अजिबात नाही, माझ्याशी चर्चा केली होती. आणि आमचा स्टँड हा पहिल्यापासून क्लिअर होता की कुठल्याही प्रकारे अजितदादा गटावर आम्ही जाणार नाही किंवा चुकीची चर्चा होणार नाही. त्यांना एवढंच जर असेल तर त्यांनी सत्तेतून बाहेर पडावं, आम्ही चर्चा करायला पण तयार आहोत. नाही, ते ऑफिशियली नाही, अनऑफिशियली तर होतं. बरोबर घेतलंय काँग्रेसनं नाशिकनं. पुण्यामध्ये तशीच परिस्थिती अप्रत्यक्षरित्या ते सेनेबरोबर तुमच्या सोबत येत आहे. मुंबईमध्ये असं नेमकं काय घडलेलं होतं? नाही, मला वाटतं आपण गेल्या आता नगरपालिका नगरपंचायती देखील महाराष्ट्रामध्ये झाल्या. आता परिस्थिती अशी आहे, 10-10 वर्षांना 7-7 वर्षांना या निवडणुका व्हायला लागल्या. आमच्या दृष्टीनं मुद्दा काय आहे की त्या शहराला आम्ही काय पर्याय देतोय. आणि मग मगाशी म्हटलं पाण्याचा प्रश्न आहे. आता पुण्याचा विचार केला तर नवले ब्रिज हा एक ऍक्सिडेंटचा झोन झालेला, ते प्रश्न आमच्यासाठी महत्वाचे. ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्स 12% सेंटर्स, 12%पेक्षा जास्त 22% पुण्यामध्ये. आज त्यातून IT असेल किंवा इतर सर्व रोजगार एम्प्लॉयमेंट होतो, तो जवळजवळ 12% होतो. आता याचे प्रश्न सुटणार आहेत का नाही? हिंजवडीचं IT पार्क झालं, परंतु ट्रॅफिकचा तिथला प्रश्न आमचा सुटणार आहे का नाही? म्हणजे आज ह्या गोष्टीला आमचा प्रायोरिटी असणार आहे, आमचा मास्टर प्लॅन असणार आहे, जाहीरनामा आमचा येईल. पुण्यातल्या लोकांच्या मनामध्ये ज्या कल्पना आहेत त्या देखील आम्ही घेऊन त्या जाहीरनामा आम्हाला इम्प्लिमेंट करायची संधी. आता ठीक आहे, पॉलिटिकल बोलणं हे चालत राहील, आरोप प्रत्यारोप, परंतु आमची प्रायोरिटी पुणे फर्स्ट असेल किंवा पुण्याला प्रायोरिटी देण्याची आमची भूमिका असेल. पुण्यातल्या मध्यमवर्गीयाला, महाराष्ट्रातून या पुण्यामध्ये नोकरीसाठी आलेला सामान्य माणूस, इथला सामान्य माणूस, याला कसा न्याय देता ही आमची भूमिका असणार. आणि आमचा जाहीरनामा येत्या 2-4 दिवसामध्ये 4 किंवा 5 तारखेला आम्ही एकत्रितपणे तो करू. त्यामध्ये आपल्याला दिसेल की पुण्यातल्या प्रत्येक घटकाला न्याय देण्याची आमची भूमिका असेल. तुमचा प्रमुख विरोधक कोण, भाजप की दोन्ही राष्ट्रवादी? नाही, दोघेही आमचे विरोधकच आहेत ना. आता भाजपनं, सचिन भाऊ म्हणले तसं राष्ट्रवादी आणि भाजपनं ठरवलं पाहिजे की बाबा काय आहे नेमकं तुमचं भांडण, अंडरस्टँडिंग आहे का काय, हे ठरवलं पाहिजे ना. की विरोधकांमध्ये फूट पाडण्यात भाजप यशस्वी झाली, काय वाटतं तुम्हाला? नाही, लोकांना हे लक्षात येते. त्यामुळं तुम्ही, मी आणि सचिन भाऊ दोघेही बोललो, कॅबिनेटला दर मंगळवारी तुम्ही एकत्र बसता, मग इथं का भांडता? हा साधा प्रश्न आहे ना. त्यामुळे हे लोकांना देखील लक्षात आलं, हे फसवा लागलेत आम्हाला, इलेक्शन पुरता आमचा वापर करायला लागले. त्यामुळं पर्याय, या दोघांच्या विरोधातला पर्याय आमचाच आहे, हे लोकांना आम्ही पटवून देऊ. आणि आपण म्हटल्याप्रमाणे की पूर्ण प्रभागामध्ये उमेदवारच होऊ नये असाही जो त्यांचा प्रयत्न होता, ते आम्ही दोघांनी म्हणून हाणून पाडलेले आहे. तुम्ही उद्या जर बघितलं तर आमचे सर्व प्रभागामध्ये उमेदवार तुम्हाला उमेदवार फॉर्म भरलेले तुम्हाला पाहायला मिळतील. कोल्हापुरात 2 वाजता